हाय हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनल पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत करते। तर हा आकाशकंदील मी बनवत आहे आणि हा जवळपास याची पूर्ण डिझाइन तयार झालेली आहे। खालचा थोडासा भाग बाकी आहे, एंडिंग बाकी आहे, फक्त याला रिंग अटॅच करायची आहे। आणि या अगोदर पण एक आकाशकंदील मी बनवून दिला, एक कस्टमरची ऑर्डर्स होती त्याप्रमाणे मी बनवून दिला आणि तो खूप छान त्यांना खूप आवडला। इकडे पण एक मिरर डिझाइन मी बनवून ठेवलेला आहे, त्याला मिरर अटॅच करायचं राहिलेला आहे। आता हे आकाशकंदील कंप्लीट झाल्यानंतर मी तेच करणार आहे। आणि या अगोदर जो आकाशकंदील मी बनवून दिला होता तो चॅनलच्या पेजवर जाऊन तुम्ही चेक करू शकता ते डिझाइन। तर तोही खूप छान झाला होता, तो खूप आवडला कस्टमरला आणि त्यांनी आणखी एक आकाशकंदीलची त्यांच्या रिलेटिव्सनी आणखी एक ऑर्डर दिली बनवायला। तर याचं कॉम्बिनेशन मी काहीसं असं बनवलेलं आहे। तर हे पण कॉम्बिनेशन खूप छान वाटत आहे। पहिला जो आहे तो पर्पल कलर आणि व्हाईट स्टोन मध्ये मी बनवला होता, तर ते पण कॉम्बिनेशन खूप छान वाटत होतं आणि हा पण खूप छान वाटत आहे। तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये नक्की कळवा। इकडे तर ओवी झोपत आहे, तिचे पप्पा तिला झोपत आहेत आणि तन्वी इथे मध्ये मध्ये मला हेल्प करत आहे, काहीतरी ती आपल्या कुटाने करतच असते माझ्यासोबत। तर तुम्ही पाहू शकता आकाशकंदील इथं पूर्णपणे तयार आहे आता आणि बनवायला खूप वेळ लागतो, खूप जास्त तेवढं इझी पण नसतं, खूप वेळ लागतो। आणि हे पहा खाली मी मल्टी कलरचे बीड्स लावलेले आहेत आणि ते बीड्सच्या वरती व्हाईट छोटे स्टोन वापरलेले आहेत आणि वरती रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे। आणि मॅक्रम यामध्ये जर तुम्हाला येलो कलरचं वाटत असेल पण ते ॲक्च्युअलमध्ये क्रीम कलरचं आहे। आणि हे बघा आम्ही लाईट बंद करून पण पाहिलं तर हा आकाशकंदील खूप सुंदर वाटत होता, खूप छान वाटत होता। स्पेशली दिवाळीसाठी हा नक्की प्रत्येकाने घ्यावा, खूप छान वाटतो। तर मी बनवलेला हा आकाशकंदील आणि हा माझा छोटासा मिनी ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुन्हाच अशा एका छान व्हिडिओसोबत। सो आजच्यासाठी इथेच थांबूया। Bye bye, take care all of you and thanks for watching my video.